मला जायचं आहे ॲटोजेनेटिक डिटेलिंग स्टुडिओवरती. तिकडे कोटिंगसाठी होंडा अमेज आली आहे आणि ॲटोजेनेटिक डिटेलिंग स्टुडिओ म्हणजे मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं डिटेलिंग स्टुडिओ माझ्या फ्रेंडचा, त्यांना कमर्शियल ॲडव्हर्टायझिंग शूट करायचं आहे. तर त्यासाठी मला आज जायचं आहे ॲटोजेनेटिक डिटेलिंग स्टुडिओवरती. तर अशा प्रकारे आम्ही ॲडव्हर्टायझिंग शूट वगैरे करत असतो इंस्टाग्रामवरती. आणि इंस्टाग्रामवरती जर तुम्ही फॉलो नसेल केलं तर फॉलो करा, कारण तिकडे तुम्हाला अपडेट मिळत राहतील. तर बस आज थोडे इक्विपमेंट घेतो, लॅपटॉप घेतो आणि कॅमेरा बॅग आणि भेटतो तुम्हाला मोटो ब्लॉगिंग सेटअपमध्ये. ठरवलं की आपल्या ब्लॉगच्या शेवटी ना एक एडिटिंग टिप्स द्यायच्या असं मी ठरवलं आहे. रोज तुम्हाला काही ना काही आपल्या ब्लॉगमध्ये शिकायला भेटणार आहे. आणि जे काही मी कमर्शियल शूट करतो इंस्टाग्रामवरती किंवा यूट्यूबसाठी किंवा ॲडव्हर्टायझिंग शूटसाठी आम्ही जे शूट करतो ना ते मी तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये रोजच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. तर आज मी जातो ॲटोजेनेटिक डिटेलिंग स्टुडिओवरती. होंडा अमेज गाडी आहे नवीन, तिला कोटिंगसाठी एक व्हिडिओ करायचा आहे. ॲटोजेनेटिकचा कमर्शियल शूट आहे, तर ते इंस्टाग्रामवरती बूस्ट करून ॲडव्हर्टाईज वगैरे करू शकतात. तर यज्ञशीकडनं शूट घेतो आहे माझा एक्स्ट्रा अँगलने. तर असं मी ठरवलं की डेली ब्लॉग्समध्ये तुम्हाला काहीतरी मी व्हॅल्यू प्रोव्हाइड करणार आहे, जे तुम्हाला रोज माझ्याकडनं काहीतरी शिकायला भेटेल. असं नाही आहे की काहीतरी रोज सिम्पल फक्त बडबड करून टाईमलाईन लावून व्हिडिओ अपलोड करून द्यायचा, असं नाही आहे. काहीतरी तुम्हाला डेली ब्लॉगमध्ये व्हॅल्यू प्रोव्हाइड करणार आहे. हा यज्ञ शूट करतो आणि त्याच्या पुढे भावेश. पाहून किती भारी वाटतं ना यार, आपल्या जळगावमध्ये रस्ते बनता नवीन, म्हणजे रोजच्या धुळीचं प्रमाण थोडंफार तरी कमी होईल. बापरे, कामाची प्रोसेसिंग किती फास्ट चालू आहे. पाहणं डायरेक्ट 2-3 रोड रोलर आहे, एक JCB आहे, एक डांबर टाकण्याचं मशीन आहे. जोपर्यंत रोड बनतो तोपर्यंत धूळ खूप उडणार आहे. बरं यज्ञेश पुढून आता एक शॉट घेणार आहे, कसं जायचं सॅडलिंग करणार आहे. आणि यज्ञेश तिकडनं एक सेकंड अँगल घेणार आहे माझा. इसको बोलते मेहनत. भैया आपल्या जळगावमध्ये प्रॉपर ऑफ रोडिंग. असं छोट्या छोट्या गोष्टीत आनंद घ्यावा लागतो. असं काहीतरी छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद घेत राहायचा. आणि ॲटोजेनेटिकवर उत्सव पण आला यार, बऱ्याच दिवसापासून आम्ही भेटलो नव्हतो. आता बोल रे, काय म्हणता भाऊ, कधीचे भेटले नाही तुम्ही डायरेक्ट? खांदेश राईड काय म्हणते आपली? एकदम जोरात चालू आहे. ही होंडा अमेज आहे आणि याची कोटिंग करणार आहे भाऊ आज. तर मी आलो ॲटोजेनेटिक डिटेलिंग स्टुडिओवरती. मित्रांनो, मी आलो ॲटोजेनेटिक डिटेलिंग स्टुडिओवरती. तर ह्या कारचा आपल्याला सिनेमॅटिक शूट करायचा आहे, कमर्शियल ॲड शूट करायचा आहे. तुम्ही 120 FPS एन्जॉय करा. सिनेमॅटिक शूट. डेप्थ किती दिसते, डायरेक्ट पुरा आरसा दिसतो डायरेक्ट. एवढी डिटेलिंग, एवढी जर तुमची गाडी चमकली तर काय लोकांच्या रिॲक्शन भेटतील डायरेक्ट. नुसत्या रिॲक्शन ना भाऊ, कशा रिॲक्शन भाऊ डायरेक्ट. हां, तर मित्रांनो, तुम्हाला हे सिनेमॅटिक शॉट आवडले असेल अशी मी आशा करतो. आणि तुम्हाला जर तुमची बाईक किंवा कार कोटिंग करायची असेल, तुमच्या मनात प्रश्न आला असेल की भाई आपण पण आपल्या बाईकला किंवा कारला कोटिंग करू, तर तुमची गाडी पण अशीच चमकेल. जर तुम्ही माझं नाव सांगितलं, मी कॉन्टॅक्ट डिटेल पूर्ण डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देणार आहे. जर तुम्हाला बाईक आणि कार कोटिंग करायची असेल तर त्यांना नक्की कॉल करा आणि असं सांगा की खानदेश RC ब्लॉग्स यांचा व्हिडिओ मी पाहिला आहे आणि 10% डिस्काउंट नक्की देतील. माझं नाव सांगा, खानदेश RC ब्लॉग्स. या ऋषिकेशचा मी व्हिडिओ पाहिला आहे, ऋषिकेशचा व्हिडिओ पाहून मी तुमच्याकडे येणार आहे कोटिंग करण्यासाठी. तर तुम्हाला 10% डिस्काउंट नक्की मिळेल. आता मी इंस्टाग्राम रील शूट करतोय उत्सवचा आणि गाडीकडे लावली म्हणे इकडे घ्या. सगळ्याच कामं करणं पडतंच, कारण की येत नाही ना मला गाडी चालवता.
लॉक झाली का रे? अन्नदाता येत नाही. नेक्स्ट संडे पार्टीला. कोणती पार्टी? करताय मग नेक्स्ट संडे कोणं बोलता का? बाबा स्टँड. सकाळी येत होता आपण तेव्हा रस्ता बनलेला नव्हता. संध्याकाळी येतोय रस्ता बनला डायरेक्ट पूर्ण. क्या बात आहे. किती स्पीड आहे डायरेक्ट कामाला. ओ माय गॉड काका चलो ना. का भारी वाटतो डांबरी रस्ता चालायला. एकदम बटरी स्मूथ. ही गर्दी पाहून आहे ना डायरेक्ट शिवमहापुराण त्याची गर्दी आठवली मला. भोले बाबा. ओ ओ ओ ओ ओ ओ ओ माय गॉड. 2 फूट दूर